हिमालयाच्या पवित्र पर्वतरांगांमध्ये वसलेले केदारनाथ मंदिर केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर आध्यात्मिकता आणि स्थापत्यकलेचा आविष्कार आणि पौराणिकतेचा संगम आहे. भगवान शिवाला समर्पित हे मंदिर प्राचीन इतिहास, दंतकथा आणि स्थापत्याची अनोखी रचना यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. एक अद्वितीय धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाणारे केदारनाथ मंदिर दगडी बांधकाम, नागरा शैलीची वास्तुकला आणि आपल्या कठोर हवामानाशी जुळून घेतलेल्या रचनेसाठी विशेष स्थान मिळवते. हजारो वर्षाच्या परंपरेचा वारसा जपत हे मंदिर भक्तांच्या हृदयात श्रद्धा आणि भक्ती जागवते. तसेच जगातील सर्वात पवित्र आणि सुंदर स्थानांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, जिथे शिवाची पूजा केली जाते. तसेच पंचकेदार व छोटा धाम या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी आहे. हे संस्कृत शब्द केदार फील्ड आणि नाथ प्रभू पासून आले आहे. काशी केदारा महात्म्य या मजकुरात असे म्हटले आहे की मुक्तीचे पीक येथे उगवते, म्हणून त्याला केदारनाथ असे म्हणतात. पंचकेदार बद्दलची एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे, जे हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक आहे. महाकाव्य कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला. त्यांनी युद्धादरम्यान भ्रातृहत्या, गोत्रहत्या आणि ब्राह्मण हत्या, ब्राह्मण पुजारी वर्ग केल्याच्या पापांचे प्रायश्चित्त करायचे होते. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या राज्याचा लगाम त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले. प्रथम ते वाराणसी काशी या पवित्र शहरात गेले, ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते. परंतु शिवाला त्यांना टाळायचे होते, कारण ते कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे खूप संतापले होते आणि त्यामुळे पांडवांच्या प्रार्थनेबद्दल ते असंवेदनशील होते. म्हणून त्यांनी बैलाचे नंदीचे रूप धारण केले आणि गढवाल प्रदेशात लपले. वाराणसीत महादेव न सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात गेले. भीम 5 पांडव बंधूपैकी दुसरे 2 पर्वतावर उभे राहून महादेवाचा शोध घेऊ लागले. त्यांना गुप्त काशीजवळ एक बैल चरताना दिसला. लपलेली काशी हे नाव शिवाच्या लपविण्याच्या कृतीवरून आले आहे. भीमाने तो बैल महादेव असल्याचे लगेच ओळखले आणि भीमाने आपल्याला ओळखले म्हटल्यावर बैलाचे रूप असलेले महादेव जमिनीत अदृश्य होण्यासाठी जमिनीत घुसले. पण भीमाने बैलाला शेपटीने आणि मागच्या पायांनी पकडले, त्यामुळे बैलाच्या पाठीचा भाग जमिनीवर राहिला. कथेची अजून एक बाजू आहे की भीमाला केवळ बैल पकडण्याचे श्रेय देता येत नाही, तर त्याला गायब होण्यापासून थांबवतो. परिणामी बैलाचे 5 तुकडे झाले होते आणि हिमालयातील गढवाल प्रदेशातील केदारखंडातील 5 ठिकाणी तो दिसला. केदारनाथ, तुंगनाथ आणि मध्य महेश्वर मंदिरे सारखीच दिसणारी पंचकेदार मंदिरे उत्तर भारतीय हिमालयन मंदिर स्थापत्य रचनेत बांधलेली आहेत. केदारनाथमध्ये कुबड उंचावत, तुंगनाथमध्ये हात दिसला, रुद्रनाथमध्ये दिसणारा चेहरा, मध्य महेश्वरमध्ये नाभी आणि पोट, पृष्ठभाग आणि केस दिसले. कल्पेश्वरमध्ये महादेव हे 5 वेगवेगळ्या रूपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे पांडव प्रसन्न झाले आणि त्यांनी शिवाची पूजा करण्यासाठी 5 ठिकाणी मंदिरे बांधले. पंचकेदार मंदिरे बांधल्यानंतर पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले, यज्ञ, अग्नियज्ञ केला आणि नंतर महापंथ, ज्याला स्वर्गरोहिणी देखील म्हणले जाते, या स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला. केदारनाथ मंदिरात अनेक शतकात विविध पुनर्बांधणी केली गेली आहे, तरी त्यामुळे मूळ वास्तुकलेचे वैशिष्ट्य टिकवले गेले आहे. विशेषतः 8व्या शतकात आदिशंकराचार्यांनी मंदिराचे पुनर्बांधणी केली होती. या पुनर्बांधणीमध्ये स्थानिक साहित्याचा वापर केल्याने मंदिराच्या प्राचीन सौंदर्यात भर पडली आहे. 2013च्या पुरात भूस्खलनात मंदिराच्या परिसराला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, परंतु मंदिर मात्र मोठ्या प्रमाणात अडचणीशिवाय सुरक्षित राहिले. हा प्रकार दैवी संरक्षणाचा भाग असल्याचे अनेकांचे मत आहे. केदारनाथ मंदिर उंची 3583 मीटर आणि हवामानाच्या आव्हानासह हे मंदिर अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करून उभे राहिले आहे. एक मोठा खडक, ज्याला भीमशिला म्हणतात, त्याने मंदिराचे रक्षण केले आहे असे मानले जाते, कारण त्याने पुराच्या पाण्याचा मार्ग बदलला. मंदिरात मोठ्या काटेकोरपणे कापलेल्या राखडी दगडांच्या फलकांचा वापर करून
बांधकाम केलेले आहे, जे सिमेंट किंवा धातूशिवाय एकमेकांमध्ये बसवलेले आहेत. या बांधकाम पद्धतीमुळे त्याला टिकाऊपणा मिळतो, ज्यामुळे ते कठोर हवामानाच्या आणि नैसर्गिक आपत्तींना जसे की पूर, भूस्खलनांना सहन करू शकतो. वापरलेले दगड स्थानिक पर्वतामधून घेतले जातात, ज्यामुळे मंदिराला नैसर्गिक वातावरणाशी एकरूपता मिळते. केदारनाथ मंदिराचे पिरामिड आकाराचे छत आहे, जे हिमालयात मोठ्या हिमवर्षात बर्फ सहजतेने सांडण्यास मदत करते. हा वास्तुकलेचा पर्याय केवळ कार्यक्षमतेसाठी नसून मंदिराच्या सौंदर्यातही भर घालतो. हे मंदिर उत्तर भारतीय नागर शैलीच्या मंदिर वास्तुकलेचे उदाहरण आहे, ज्यामध्ये उंच पिरामिड आकाराचा शिखर असतो, जो गर्भगृहाच्या वर आहे. मंदिर 2 मुख्य भागात विभागलेले आहे: गर्भगृह, जिथे शिवलिंग ठेवलेले आहे, आणि एक मंडप, जिथे भाविक एकत्र येऊ शकतात. बाहेरून मंदिर साधे दिसते, परंतु आतल्या बाजूस विविध देवता आणि पौराणिक दृश्यांचे सूक्ष्म नक्षीकाम केलेले आहे. या नक्षीकामांमध्ये भारतीय कला आणि संस्कृतीची श्रीमंती प्रतिबिंबित होते, ज्यात हिंदू पौराणिक कथांचा समावेश आहे. आतल्या गर्भगृहात नैसर्गिकरित्या तयार झालेला ज्योतिर्लिंग आहे, जो एक शंकूच्या आकाराचा खडक आहे आणि तो भगवान शंकराचे प्रतीक म्हणून पूजला जातो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदीचे एक मोठा पुतळा आहे. हा पुतळा मंदिराच्या सौंदर्यात भर घालतो आणि गर्भगृहाचे प्रतिकात्मक रक्षक म्हणून कार्य करतो. मंदिराची संपूर्ण रचना आणि मांडणी हिंदू धर्माच्या धार्मिक विश्वासी सुसंगत आहे. मंदिर उंच व्यासपीठावर बांधलेले आहे, जे हिमाच्छादित पर्वताच्या पार्श्वभूमीत त्याच्या दृश्यमानतेत वाढ करते. हे व्यासपीठ मंदिराला आजूबाजूच्या नद्यांपासून येणाऱ्या संभाव्य पुरांपासून संरक्षण करते. मंदिराच्या मूळ बांधकामाची नेमकी तारीख अज्ञात आहे. वेगवेगळ्या इतिहासकारांनी आणि भक्तांनी भिन्न कालगणना मांडल्या आहेत, ज्यामुळे मंदिराच्या इतिहासाबद्दल गूढता निर्माण झाली आहे. केदारनाथ 4 धाम यात्रेचा भाग आहे, ज्यात यमुनोत्री, गंगोत्री आणि बद्रीनाथ यांचा समावेश आहे. मंदिर दरवर्षी हजारो भाविकांना आकर्षित करते, विशेषतः एप्रिल ते नोव्हेंबरच्या 6 महिन्यांच्या कालावधीत, जेव्हा ते खुले असते. हिवाळ्यातील कडक हवामानामुळे ते बंद राहते. अशा प्रकारे केदारनाथ मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून वास्तुशिल्पाचा चमत्कार आहे, ज्यात प्राचीन इतिहास, पौराणिकता आणि सांस्कृतिक वारसा गुंफलेले आहे. त्याच्या उंच पर्वतरांगा आणि हिमालयाच्या सुंदरतेमध्ये स्थित हे मंदिर भक्तांसाठी केवळ श्रद्धेचे केंद्र नसून स्थापत्याच्या अचंबित करणाऱ्या तंत्रेचेही उदाहरण आहे. मजबूत दगडी बांधकाम, निसर्गाशी एकरूप असणारी रचना आणि कालातीत सौंदर्याने सजलेले केदारनाथ भाविकांच्या हृदयात गूढता, श्रद्धा आणि जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करते. हे मंदिर हजारो वर्षापासून श्रद्धाळूंना आणि वास्तुशास्त्रप्रेमींना प्रेरणा देत आहे आणि हिंदू संस्कृतीतील एक अविभाज्य प्रतीक म्हणून सदैव उभे राहणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.